तर गाईस आज आमच्या मोठ्या टीमची मॅच होती, तर आम्ही जात होतो मॅची बघायला. तर बघू शकता कसला फिरायला जागा आहे इकडं चाफेवाडीच्या इकडं. तर नितीन बोलला चल मॅच बघायला. नितीनच्या पाठी होतो मी. तर रस्ता बघा काय भारी लोकेशन आहे इकडचा. नाही तर रस्ता जामच मला आवडला, जाम भारी होता, एकदम भारी. मी आलतो वरती तर बघू शकता तिकडे ग्राउंड आहे. तो इथं तर बघा रोहित बसलेला आपला. इथे पोरं आलते लवकरच आणि 2 बॅटर होते ते लवकर आलते नाही. मग जरा थांबलेलो आम्ही तिथं होतो उभं. मॅचीला जायला उशीर झायला, मॅचीला जायला उशीर झायला. क्रिकेट खेळायला चला र, क्रिकेट खेळायला. पहिली मॅचेत रोहितला भेटलेला मॅन ऑफ द मॅच. मग दुसरी मॅच होती आमची. मग अमनने टाकलेला बॉल तर आमच्या रोशीने कॅच घेतलेली बघा. अरे फिल्डरने जेव्हा घेतली कॅच आणि इथून रंगात आली ही मॅच. ते बॉलर आहे जाम भारी वर टाकले, पण सिच्युएशन अशी आलती का एक बॉलरला 5 रन पाहिजे होते. तर मामाला वाटलं का बॉल वाईट आहे तर त्यांनी सोडून दिलता. एक चेंडूने 5 धाबीची गरज. पॅकेटला फलंदाज सज्ज झालाय कृष्णा. एक 5-6 समीकरण. ओ हा चेंडू मात्र चांगला फेकलाय. पाहतो आपण, चांगला फेकलाय. कदाचित बॅट घालायची होती कृष्णाला. विलासने मात्र डोक्यावरती हात दिलाय. हा चेंडू मात्र पाहत आहे कदाचित सोडून दिलाय. तर गाईस आम्ही दुसऱ्या राऊंडला हरलो, जाम बेकार वाटला.